कशा आहेत सगळेजण? बरे असणार, मला माहितीच आहे. माझ्यासारखे खुश राहायचं, एन्जॉय करायचं, लाईफ जगायची. काय म्हणताय मग? मला आज सांगा, आज कोणी कोणी सुट्टी टाकले? आता विचारा कशासाठी? अरे आज मुलांची शाळा, मग पहिला दिवस. वडिलांनी तर टाकली नसेल, पण आईने नक्की टाकली असेल, जशी मी टाकले मी माझ्या लेकीसाठी. काय करायचं? आईचं मन काय करायचं आता? आईची मन. आणि गुड मॉर्निंग बोलते मी तुम्हाला, विसरली. अजून 12 नाही वाजले ना माझ्याकडे, म्हणून तुम्हाला गुड मॉर्निंग. 12 नंतर गुड आफ्टरनून होतं. आज शाळेचा पहिला दिवस. सकाळी उठली पटकन. सकाळपासून मला खरं व्हिडिओ बनवायचा होता, पण वेळ नाही भेटला. सुट्टी टाकली मी, कामं होते भरपूर. म्हटलं आवरावरी करू. आता आमची कार्टी बघा. कार्टी कोण? माझं पिल्लू बघा. आमच्या पिल्लूचा 2 महिन्याने शाळेचा पहिला दिवस आहे. जायचं आम्हाला शाळेत पहिला दिवशी. हसा ओ हसा हसा हसा, हसल्याने आयुष्य वाढतं. कपडे घातलेत, आता केसांच्या वेण्या घालायचेत आम्हाला. परीच्या जायचंय आम्हाला शाळेत. मग मॅडम, आज शाळेत काय एक्साइटमेंट आहे तुझी? मी सगळ्या फ्रेंड्सला मिळणार, चांगलं शिकणार, चांगला अभ्यास करणार. मला आज खूप एक्साइटमेंट आहे. ओ माय गॉड, ही आमच्या देवश्रीची एक्साइटमेंट. तुम्ही तुमच्या मुलांची एक्साइटमेंट नक्की विचारा. कळलं का? कळलंच असणार. विद्याकडनं तर तुम्हाला कळणारच आहे. चला आता ना आपण कार्टीच्या वेण्या घालूया. म्हणजे माझी कार्टी हो, तुम्ही तुमच्या कार्टीच्या वेण्या घाला. मुलं असं मुलांचे भांग पाडा. काय आहे? केसाला तेल. माझी आई मला लहानपणी लावायची. आता ह्या माझ्या पोरीला मी लावते. लावत जा हा, अशी केस लांब होतील मग. म्हणून एनी टाइम केसाला तेल लावायचं. आता हिचं तोंड बघा कसं वाकडं होईल केसाला तेल लावताना. अरे चंपी मालिश करेंगे हम बालों की. केसाला तेल लावल्यानंतर केस लांब होतात. बाहेर ड्रिलचा आवाज चालू, कामं चालले त्याच्यावर, त्यांचा आवाज आणि माझा आवाज कसा मिक्स होते ना मस्त पैकी. असं केसाला तेल लावायचं आम्ही. चंपी चंपी मालिश, बोलो चंपी चंपी मालिश. अशी केसाला तेल लावून मस्त आम्ही पुढच्या 2 वेण्या घालणार छान पैकी. अशा प्रकारे आमची आज आवरावरी चालली शाळेत जायची. परीची फरमाईश होती थोडीशी हेअरस्टाईल कर, म्हणून हेअरस्टाईल करते आता तिची. मग उद्यापासून तर मला वेळ नाही भेटणार. पटकन झटपट वेणी घालायची, कामं पण करायची. कामावर जायचं आपल्याला, तर मग पटापट वेणी घालून निघून जायचं. मग आपण आता मस्त पैकी परीची वेणी घालूया. माझ्या परीचे म्हणजे नाव 2-3 नाव आहेत. परी, देवश्री, कार्टी, पिल्लू, बाबू, सोनपापडी. किती नावं पाडलेत ग मी माझ्या पोरीचे. झाला वेण्या. आता ह्या साईडची झाली, आता आपण त्या साईडची वेणी घालूया. अशा प्रकारे आमच्या परीच्या वेण्या घालून झाल्या. कशी वाटते आमची परी आणि परीची मम्मा? डुगु 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 डुगु. वेण्या रे वेण्या. चला लय काम आहेत. परीची स्कूलची फी भरायचे, खर्च सगळ्यांचा ह्याच महिन्यात हाच प्रॉब्लेम असणार आहे. एक तर पेमेंट कमी, सुट्ट्या असल्यामुळे, आणि मुलांचे फी जास्त. किती ग आई वडिलांना टेन्शन ह्या लेकरांचं. लेकरांनी किंमत करायला शिका शिका शिका. पैसे तुमच्यावर घालवते, अभ्यास करायला शिका. चला आता आमच्या परीला शाळेत सोडायला. तुम्ही तुमच्या मुलाला जावा, मी माझ्या मुलीला शाळेत सोडायला जाते. चला.
परी बाय कर. हाँ थर्ड में बी में था देवश्री. कितीही स्कूलची गरमी थकली. येताना आली भाजी घेऊन आणि पुरीची फी भरून. आज शाळेचा हाफ डेच आहे. हाफ डे पण लगेच तर थोड्या वेळाने घ्यायला जायचं म्हणून ह्याचे शूट टाकली तिला मी. आता थोडंसं काहीतरी खाऊया. उपवास आहे. उपवास माझा ना 2 दिवस उपवास असतात. एक सोमवार आणि गुरुवार. आम्ही पेट पूजा करते. भूक लागले म्हणून किचनमध्ये आले. एका साईडला रताळे शिजवलेत. यायला रताळे खायला. एका साईडला दूध, रताळ्याने दूध एवढं ऑसम लागतं ना. हात धुते. खूप ऑसम लागतं. आणि मी दही, मला दही खूप आवडतं. दही शक्यतो मी घरीच लावते. मला दही लावतं मस्त करते. ह्यात दही आहे. हे दूध मी तापून ऑलरेडी ठेवलेलं आहे. मस्त वगैरे दही लावायचं. 4 तासात दही लागतं. 4 तासामध्ये दही लावलं आपण. मग 4 तास ठेवायचं. आणि नंतर पण बाहेरच ठेवायचं. ते आत फ्रीज मध्ये नाही ठेवायचं. ते फ्रीज मध्ये ठेवायचं. असं वर खाली करायचं 1-2 वेळा. आणि मस्तपैकी एका साईडला झाकण लावून ठेवून टाकायचं. मग आपलं दही पण लागून जाईल. आता एखादं दूध पण ठेवले आपण. दही लागले. संध्याकाळी पण दही पण लागेल. आज माझे येणार आहेत सासरे. 1 दिवसासाठी येणार आहेत. त्यांचं काहीतरी बँकेत काम आहे. म्हणजे काहीतरी जेवण स्पेशल करूया आपण मस्तपैकी संध्याकाळी. मुलं शाळेत नाही घेऊन आले तर सध्या आता आपण आपली रताळ्या म्हणजे रताळे शिजून घेतले ह्याच्यामध्ये. मस्तपैकी खायचं काम करू. भूक लागले. आणि थोडं दुपारी एडिटिंग करेल आणि मुलीला जाईल शाळेत घ्यायला. चला बाय. आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब. 3:30 वाजले आहेत. परीला आणायची वेळ झालेली आहे. आपला व्हिडिओ एडिटिंग झालेला आहे. आता आपण जाणार आहे परीला आणायला. ऊन लागते म्हणून मी घालणार आहे गॉगल आणि माझ्या लेकीला टोपी. चला जाऊ. आज शाळेचा पहिला दिवस परीचा कसा गेला तो पण विचारू आणि परीला घ्यायला. ऊन आहे. मुलांची देखभाल तर करायला पाहिजे ना. चलो चलो चलो. मी आलो आहे आता परीला घेऊन. कसा गेला परीचा शाळेचा दिवस पहिला? खूप मस्त गेलाय. मग काय काय केलं शाळेत? आम्ही चांगला अभ्यास केला. टीचरने आम्हाला गेम खेळवलं आणि खूप मस्त दिवस गेलाय आज आमचा. मग तुला मैत्रीण तुझी आठवण आली का नाही? मैत्रीण चेंज झाली ना तुझी? हो. मला दुसऱ्या डिव्हिजन मध्ये गेली ना. मग आठवण आली? हो आली आठवण. ॲक्च्युली तिची मैत्रीण चेंज म्हणजे दुसऱ्या 3 वर्ष एकत्र होत्या पण वेगळ्या वर्गात गेले त्यामुळे ती नर्वस आहे. पण टीचर तिला तिची फेवरेट भेटले. प्रतिभा टीचर भेटले आम्हाला. ती खूप चांगली टीचर. चांगलं शिकवते. चांगला अभ्यास घेते म्हणून ती टीचर आम्हाला आवडते. चला आजचा दिवस आमचा शाळेचा संपला आहे. ज्यासाठी मी सुट्टी टाकली होती माझ्या लेकीसाठी त्या दिवस आज चांगला गेला खूप. आणि मी तुम्हाला मगाशी बोलली होती माझे सासरे येणार आहेत पण लेट येणार आहे त्याच्यामुळे एक साधं सिंपलच जेवण करण्यात. रात्री 11-12 होतील त्यांना यायला मे बी. मग एवढं लेट जेवतील का नाही माहीत नाही आहे मला. साधं सिंपलच जेवण. त्यामुळे सगळ्या हिच्यासोबत वेळ घालवते खेळते. मग चला बाय. आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ह्यो चॅनल जर आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा. बाय.